स्वागतम स्वागतम सुस्वागतम टाळ्यांच्या गजरात आपण दमानी विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका और रेखा कुंबलती मॅडम यांचं स्वागत करायचं आहे। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। दिवस आपण आपल्या प्रशिक्षणामधून अनेक विषयावरती चर्चा केलेली आहे। सुलभकाच्या माध्यमातून आपण सर्व शिक्षक बांधवांनी चर्चेमध्ये भाग घेऊन आपल्या प्रशालेमध्ये आपल्या शाळेमध्ये कोणते उपक्रम घेतले जातात, त्याचबरोबर बऱ्याच शाळांनी आपापल्या शाळेचे आदर्श शाळा किंवा आपलं जे काही वार्तापत्र आहे ते आपापल्या मुलामध्ये सादर केलेलं आहे। पीपीटी मध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रातल्या काही अगदी आदिवासी भागातल्या नक्षलग्रस्त भागातल्या शाळा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत। तर या प्रशिक्षणामध्ये आपण स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग हे पाहत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एक घटक असा होता, शालेय व्यवस्थापन, शालेय प्रशासन, नेतृत्व, 21व्या शतकातील नेतृत्व। तर असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मॅडमने सुद्धा त्यांच्या प्रश्नाचा व्हिडिओ आमच्याकडे सादर केला होता आणि सर्व मुलांनी दमानी विद्या मंदिर एक मदर स्कूल म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात या विद्या मंदिरचं नाव आहे। आणि हे होत असताना त्या गोष्टी फक्त शक्य होतात की त्या संस्थेपुरतं मर्यादित न राहता इतर शाळेपर्यंत पोहोचले पाहिजेत। निश्चित मी शिक्षकांना मार्गदर्शन करेन, एक मार्गदर्शन करण्यासाठी आपण मॅडम या ठिकाणी बोलवलेलं आहे। तत्पूर्वी आपण एक उदाहरण म्हणजे डॉक्टर रामचंद्र धर्मसाले सर, नुकतीच त्यांना सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून त्यांना पीएचडी डिग्री प्राप्त झालेली आहे। त्यांनी फायनल वायवा त्यांचा संपन्न झालेला आहे आणि आपण आपल्या पीएचडी डिग्री प्राप्त झाल्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करावा। संजय जवानदार सर, आपण समोर यावं। विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे एक आदर्श विज्ञान शिक्षक, लोकमंगल पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय संजय जवानदार सर। एक उत्तम आहे म्हणजे सरांनी कवी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। सदाबरोबर या दमानी विद्या मंदिरच्या वतीने सुद्धा सरांचा बुके देऊन सन्मान होत आहे। आपण काळ्या आनंदाच्या पद्धतीने वाजवूया। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। शास्त्र होत आहे। आज या ठिकाणी सर्व मुलाच्या वतीने, दमानी शाळेच्या वतीने माझा जो यथोचित सन्मान केला, या सर्वांचा मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे। फक्त मला एवढंच सांगायचं आहे, माणूस हा मरेपर्यंत शिक्षण घेत असतो, शिक्षणाला अंत नाही आहे। एक ग्रामीण भागात आलेला मी शिक्षक, सुरुवातीला BPED केलं, नंतर MA, नंतर BEd आणि नंतर संस्थेकडे विचारणा केली तर मला पुढे आणखी शिक्षण घ्यायचं आहे। माझी ज्ञानसंपदा शाळा, शाळेचे संस्थापक आदरणीय सिद्धार्थ वेडूर सर, मुख्याध्यापक ओंकार वेडूर सर यांनी परवानगी दिली, ते जर शिक्षण घ्यायला हरकत नाही, त्यांच्या परवानगीने विद्यापीठामध्ये मी अर्ज केला आणि NTCच्या फक्त 2 जागा होत्या, मेरिटमध्ये आलो, माझा नंबर लागला आणि माझे गुरुवर्य प्राचार्य तानाजी देशमुख सर, वसंतराव महाविद्यालय कॉलेजचे प्राचार्य, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी विषय निवडला नागेश संप्रदायाच्या वाङ्मयाचा अभ्यास। संत साहित्य आहे, संत साहित्यावर जास्त PhD लोक आता सध्या करत नाहीये, बाकी कथा, कादंबऱ्या, कविता यावरती करतात। अतिशय अवघड असा प्रश्न मी गेल्या 4 वर्षापासून हाताळला आणि ज्या दिवशी आपला पहिला दिवस होता प्रशिक्षणाचा, त्याच दिवशी माझी मौखिक म्हणजे परीक्षा झाली आणि त्या दिवशी मला जाहीर करण्यात आलं। आणि आनंदाची गोष्ट, आत्ताच मला विद्यापीठातून फोन आला की सर तुमचं पत्र तयार आहे, घेऊन जा। ती योगायोगा बघा, पहिल्या दिवशी जाहीर झालं आणि आत्ताच माझ्या मुख्याध्यापकांनी सांगितलं सर आत्ताच मला मेल आलेला आहे, पत्र आलेलं आहे
आणि तुमची ती डिग्री प्रमाणपत्र घेऊन जा. एक तुमच्या सगळ्यांचं प्रेम या ठिकाणी मला मिळालं. एक शिकण्यात परत आणखी थोडं काहीतरी शिकण्याची उर्मी मिळाली. मी जास्त वेळ न घेता सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्व शिकत राहावं एवढी इच्छा व्यक्त करतो. वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. यानंतर आदर्श शाळा व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय वाघुंचे सर, मसाले सर, या प्रशिक्षणाच्या संदर्भात मी ज्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे ते पाटील सर, ठोंबरे सर, येथे गेले 10-12 दिवस ज्यांनी प्रशिक्षण दिलेले आहे ते सर्व आरपी, सर्व प्रशिक्षणार्थी, सर्वांना नमस्कार. खरं तर समोर बसलेले सर्वजण ज्ञानाने, वयाने आणि अनुभवाने श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहात. तुमच्यासमोर आमच्या शाळेची थोडक्यात माहिती सांगण्याची संधी मला मिळत आहे हे मी माझं भाग्य समजते. आणि गेले 10 ते 12 दिवस तुम्ही आमच्या प्रिमायसेसमध्ये येत आहात. खरं तर आमची शाळा आतापर्यंत कुठल्याही प्रशिक्षणाला आम्ही दिलेली नव्हती. पहिल्यांदाच असं मोठ्या प्रशिक्षणासाठी शाळा अवेलेबल करून दिली. कारण मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शिक्षण मंडळ आणि डाएट सगळीकडनं फोन आलेले होते की प्रत्येक वर्गात तुमच्या सुविधा आहे आणि तशी शाळा आम्हाला हवी आहे आणि आपल्याच शिक्षकांसाठी हे आहे. म्हणून संस्थेला मी कन्व्हिन्स केलं आणि मग संस्था तयार झाली या प्रशिक्षणासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात. या निवड आणि वरिष्ठ वेतन श्रेणीच्या या संपूर्ण प्रशिक्षणामध्ये आमचा तसा रोल काहीच नव्हता. फक्त भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं एवढंच होतं. आमच्या परीनं आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला काही असुविधा येथे जाणवली नसेल आणि जरी इथं काही त्रुटी असतील, काही असेल तर जरूर जाताना मला फीडबॅक द्या, जेणेकरून आम्ही त्या कव्हर करण्याचा निश्चित प्रयत्न करू. हे जे तुम्ही प्रशिक्षण घेत आहात, मूळ त्याचा उद्देश स्केल आपला वाढवण्यासाठी जरी असला तरी प्रशिक्षण इतकं छान झालेलं असेल की तुमच्या स्किल्समध्ये नक्कीच वाढ झालेली आहे असं मला वाटतं. कारण 2-4 वेळा मी बघितलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण चालू होते त्यापैकी या ठिकाणी चांगलं झालेलं आहे असा फीडबॅक सगळीकडनं आलेला आहे. त्यामुळं यासाठी आम्ही देखील समाधानी आहोत. आता मी डायरेक्टली माझ्या विषयाकडे वळते कारण वेळ थोडासा कमी आहे. 10:30 कार्यक्रम सुरू होणार होता, तो जवळजवळ 1 तास उशिरा सुरू झालेला आहे. पण विषयाकडे जाते. माझ्याकडे विषय असा दिलेला होता की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे काही वेगवेगळ्या फ्रंटवर तुम्ही एफर्ट्स घेता, जे काही नियोजन तुम्ही करता ते कसं आहे. कारण आज दमाणी शाळेचं नाव सोलापुरामध्ये किंवा मराठी माध्यमाची अनुदानित शाळा त्याच्यामध्ये नाव आहे. मग काय नेमके प्रयत्न या शाळेमध्ये घेतले जातात. खरं तर ही ग्रांटेड स्कूलच आहे, ही काही प्रायव्हेट स्कूल नाही, ही ग्रांटेड अनुदानित मराठी माध्यमाची शाळा आहे. पण आपण आपल्या सगळ्यांना म्हणजे डार्विन्स प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सध्या जे आपल्या अवतीभोवती आहे त्याच्यामध्ये जो फिट आहे तोच सर्व्हाइव्ह करू शकेल, तोच जगू शकेल, तोच टिकू शकेल या सगळ्या रेसमध्ये. आणि हे प्रिन्सिपल आमच्या संस्था चालकांनी खूप अगोदर ओळखले आहे. दूरदृष्टी असणारे संस्था चालक आहे आणि ते प्रत्येक वेळी शासनाच्याही 10 पावलं पुढे आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांचं हित, विद्यार्थ्यांची प्रगती हेच फक्त हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून संस्थेनं जे काही 5 महत्त्वाचे स्ट्रॉंग आमचे पॉईंट्स आहेत ते 5 पॉईंट्स काय आहेत तर शिक्षण, शिस्त, संस्कार, स्वच्छता आणि सुविधा, हे 5 आमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. त्या स्ट्रॉंग पॉईंट्सवर आम्ही काम करतो आणि हे जर वर्कआउट करायचं असेल, हे जर विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं असेल तर एक त्रिसूत्री आम्ही बांधलेली आहे. ती त्रिसूत्री आहे प्लॅनिंग, पॉलिसी अँड परफेक्शन. आता प्लॅनिंग, पॉलिसी आणि परफेक्शन याच्याबद्दल मी बोलते. आता एवढी मोठी संस्था शाळा रन करायची आहे, कुठलाही उपक्रम असेल, कुठलाही मोठा प्रोजेक्ट राबवायचा असेल तर प्लॅनिंग आपल्याला माहिती आहे, प्लॅनिंग मेक्स मॅन परफेक्ट. मग हे प्लॅनिंग मी काही उदाहरणं देते कारण शाळेबद्दल बोलायचं तर अख्खा दिवस मला पूर्ण नाही. काही उदाहरणाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते. ऍक्च्युली कालच मला हे माहीत झालं की बोलायचं नाही तर व्यवस्थित पीपीटी आम्ही तयार केली असते. जे काही आमच्या समोर अवेलेबल आहे त्याच्या सहाय्यानं हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. प्लॅनिंगचं एक छोटंसं एक्झाम्पल देते. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी एप्रिल आणि मेचा हा जो जवळजवळ 1.5 महिन्याचा कालावधी असतो, या आत्ताच्या सुट्टीचं उदाहरण मी सांगते. या अख्ख्या संपूर्ण सुट्टीमध्ये 3 दिवस शाळेत होते, दररोज शाळेत आहे. कारण ही
कम्प्लीट सुट्टी आमचे संस्थाचालक आणि आम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट पूर्ण शाळेत असतो. कारण शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला मुलांच्या हातात शाळेचं प्लॅनर, शाळेचं कॅलेंडर द्यायचं असतं, शिक्षकांच्या हातात संपूर्ण वर्षभराचं नियोजन द्यायचं असतं. मग कालच आमच्या शिक्षकांची सभा झाली आहे. हे प्रत्येक आता एका शिक्षकांचंच फोल्डर मी येता घेऊन आले. हे फोल्डर शिक्षकांना दिलेलं आहे, काल सभेत दिलेलं आहे. याच्यामध्ये मी काय काय दिलेलं आहे तर त्यांचं स्वतःचं वर्गाचं टाइम टेबल असेल, स्वतःचं टाइम टेबल असेल. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे हे आमचं कॅलेंडर जे गेले 3 महिना पहिल्या दिवशी दरवर्षीच आमचा रूलच आहे, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मी पडलं पाहिजे. मग या कॅलेंडरमध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. मग यावर्षीचे सगळे उपक्रम, सगळ्या परीक्षा, सहली, क्षेत्रभेटी, वार्षिक परीक्षेपर्यंत डेट वाईज अख्ख्या महाराष्ट्रात फारशा शाळा करत नाही. डेट वाईज संपूर्ण नियोजन, सगळे जे काही इव्हेंट शाळेशी संबंधित आहेत हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. हे आमच्या विभागाचं, हायस्कूल विभागाचं कॅलेंडर आहे. असं नर्सरी विभाग, प्री प्रायमरी, प्रायमरी असे 4 विभाग जे जातात, ते 4 विभागांचे रेग्युलर कॅलेंडर असतात. मग संस्थेचं हे एक प्लॅनर बनतं. हे प्लॅनर पण आम्ही आता कालच दिलंय, विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी दिलं जाईल. जे पालक घरी आपल्या भिंतीवर लावून ठेवतील. या प्लॅनरमध्ये 4ही विभागात मर्ज झालेले आहेत. कारण काही पालकांची बाल्य प्राथमिकमध्ये असतात, काही हायस्कूलमध्ये असतात. असं हे 4ही जे शाळांचं जे काही सगळं आहे हे इथं मर्ज झालेलं आहे. जून, जुलै, ऑगस्ट असं मे पर्यंत आहे. प्रत्येक इव्हेंट डेट वाईज याच्यामध्ये दिलेले आहेत. सुट्ट्या रेडी दाखवलेल्या आहेत. सगळे उपक्रम, एकही उपक्रम आम्ही सोडत नाही. हे पहिल्या दिवशी दिले की शिक्षकांकडे असतं, विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे, आमच्याकडे टेबलाला लावलेलं असतं. हे प्लॅनिंग तयार झालंय, फक्त हे बघत जायचं आणि पुढचं सगळं वर्कआउट करायचं. हे इतकं परफेक्शन आहे. म्हणजे सेंड ऑफ कधी असणार आहे, तुमचे बाकीचे उपक्रम, सहल कधी जाणार आहे, गॅदरिंग कधी जाणार आहे, हे सगळं याच्यामध्ये आज पहिल्या दिवशी तयार आहे. मग आता हे वर्कआउट करायचं असेल तर शिक्षकांची ड्युटी आली. मग त्याच्यासाठी समित्या वगैरे जर माहिती देते तर आम्ही देतोच आहे. पण सगळ्यात महत्वाचं जे देतो आम्ही शिक्षकांना, तर हा बंच आम्ही देतो. समजा आमचे 30 उपक्रम आहेत वर्षभरातले, तर त्याच्यात आंतरवर्गीय स्पर्धा आल्या, क्षेत्रभेटी आल्या, सहली आल्या, उपक्रम आले, सगळं जे काय असेल ते उपक्रम. प्रत्येक उपक्रमाचं एक पेज आहे. शिक्षकांच्या मध्ये समिती आहे, त्याचे प्रमुख आहेत आणि कार्याची विभागणी असते केलेली. आता मी कार्य विभागणी पूर्ण डिटेलिंग पर्यंत आम्ही जातो. म्हणजे आता शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव, दिनांक, प्रमुख कोण आहे आणि पण त्याच्यात बारीक बारकावे घेतलेले. म्हणजे पहिल्या दिवशीचं पालकांचं पत्र कोण तयार करणार, व्हॉट्सअपवर मेसेज कोण पाठवणार, किती डेटवरची तयारी कोण करणार, बातमी कोण तयार करणार, सूत्रसंचालन कोणाकडे आहे, हे सगळे डिटेल्स बारीक सारीक, स्टेज व्यवस्था कोणाकडे आहे, असं हे प्रत्येक कार्यक्रमाचं पहिल्या दिवशी शिक्षकांच्या हातात आहे. म्हणजे माझ्या शिक्षकांना कालच्या सभेमध्ये हे माहिती आहे की मला कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणती ड्युटी आहे. म्हणजे आता 10वीचा सेंड ऑफचा कार्यक्रम जर शेवटी असेल फेब्रुवारी, तर हे शेवटचा कागद जर फेब्रुवारीचा असेल तर त्या फेब्रुवारीमध्ये येते लक्षात. शेवटच्या कार्यक्रमापर्यंत पहिल्या दिवशी त्यांना माहिती की आपला रोल काय आहे. तर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असेल तर बक्षीस कोणी आणणार आहे इथपासून नेमप्लेट कोण तयार करणार इथपर्यंत एवढं डिटेलिंग आपल्याला दिलेलं असतं. त्यामुळे आमचा खूप वेळ याच्यामध्ये जातो. पण एकदा काय प्लॅनिंग केलं की ते 100% फॉलो करायचं हे आमचं काम राहतं. हा बंचचा बंच आम्ही प्रत्येक शिक्षकांना देतो. याच्यामध्ये हे कॅलेंडर प्लॅनर आलं. पहिल्या दिवशी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना असं शुभेच्छा पत्र पण देत होतो, तेही आम्ही याच्यात काढलेलं आहे. त्याच्यात एक कविता असते विद्यार्थ्यांसाठी, आमचेच शिक्षक ती कविता तयार करतात. यावर्षी आमदार सरांनी ती केलेली आहे. हे शुभेच्छा पत्र आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. आणि त्यांना जे काही आता आधुनिक सोयीसुविधा आहेत, स्टायलस पेन असेल वगैरे, व्हाईट बोर्ड मार्कर, स्टायलस आणि त्याचं डस्टर, हे सगळं या फोल्डरमध्ये टाकून दिलेलं आहे. म्हणजे त्यांना लागणारं सगळं आम्ही पहिल्या दिवशी पहिल्या सभेला ते दिलेलं आहे. हा सगळं प्लॅनिंगचा पार्ट. पण हे प्लॅनिंग असं प्रत्येक कधी परीक्षा असेल किंवा काही असेल ते रन होतच राहतं. दुसऱ्या भागाकडे मी बोलते पॉलिसी, स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो. शाळा यशोरूपाला येते ती फक्त शैक्षणिक तुमच्या यशावर नसते. 3 फ्रंटवर आपल्याला काम करायचं असतं. एक अकॅडमिक, एक स्पोर्ट्स आणि एक कल्चरल. मग मुख्य या 3 विभागांवर आम्ही काम करत असतो. आता पहिल्यांदा अकॅडमिककडे बोलते मी, कारण खूप मोठा आपला गाभा घटक आहे असं म्हणतो.
त्या कामाचं डिव्हिजन होणं खूप गरजेचं असतं. हे डिव्हिजन कोणकोणत्या स्तरावर होतं तर संस्था किंवा शाळा स्तर, शिक्षण स्तर, विद्यार्थी स्तर आणि पालक स्तर. प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे जर पार पाडली तर टीम वर्कचं आउटपुट हे बेस्टच असणार आहे. मग शाळा आणि संस्था स्तर या लेवलवर अकॅडमिक प्रगती साधायची असेल तर आमची संस्था अख्ख्या महाराष्ट्रात या बाबतीत अग्रेसर आहे असं मी अभिमानानं सांगते. कारण सगळ्या वर्गांमध्ये म्हणजे आता तर तुम्ही पाहिलेलंच आहे, नर्सरी पासून 10वीच्या सगळ्या वर्गांमध्ये हे इंटरॅक्टिव्ह टच स्क्रीन स्मार्ट बोर्ड आहे. खूप अगोदरपासून हे आम्हाला आले. ह्याच्या अगोदर सगळ्या वर्गात प्रोजेक्टर होतं. ते प्रोजेक्टर पण खूप अगोदर आलं, ते आउटडेटेड झालं. मग हे ऍडव्हान्स टच स्क्रीन बोर्ड घेतले की ज्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत नाही. त्याचा लाईट इफेक्ट हे टीव्ही बघितल्यासारखं असतं, त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, प्रोजेक्टरचा त्रास होतो. मग हे बोर्ड सगळीकडे आहेत, 2-3 हॉलमध्ये आहेत, बोर्डरूम मध्ये आहेत, सगळीकडे आहेत. त्याच्यानंतर ज्या काही तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा हव्यात त्या सगळ्या संस्था देतात. म्हणजे मग विद्यार्थ्यांना गरम होऊ नये म्हणून 4-4 फॅन लावणं असू दे, CCTV कॅमेरे असू दे, त्याच्यानंतर RO वॉटर प्युरिफायर सिस्टीम असू दे, जनरेटरची सिस्टीम असू दे. कारण इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, लाईट गेल्यानंतर 1 मिनिटात सगळी सिस्टीम चालू होते. कारण 2 मोठे जनरेटर आहेत, सोलार सिस्टीम आहे. म्हणजे ह्या सगळ्या भौतिक सुविधा इथं जागा कमी असली तरी सुविधा ज्या आहेत त्या दर्जेदार दिलेल्या आहेत. कुठल्याही नॉन ग्रांटेड स्कूलमध्ये नसतील. मी स्पेशली मेन्शन करते, नॉन ग्रांटेड ज्या आता आपण ICSE CBSE शाळा ऐकतो सोलापुरातल्या, त्याही शाळेत एवढ्या सुविधा नसतील. याच्याही पुढे जाऊन मी म्हणते मेडिकल कॉलेजेसमध्ये पण एवढ्या सुविधा नसतील. तेवढ्या सुविधा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतात. आणि आम्हाला हे जे टूल, हे जे सप्लिमेंट संस्थेनं दिलेलं आहे त्याचा खूप मोठा उपयोग होतो. कारण लॅननी कनेक्टेड आहे, नेट डायरेक्टली अवेलेबल आहे. प्रत्येक वर्गामध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड आहे, ई-सेन्सचं सॉफ्टवेअर 1ली ते 10वी. तुम्ही 5वीच्या वर्गात जा, तुम्हाला 7वीचा रेफरन्स हवा आहे, 10वीचा रेफरन्स हवा आहे, कुठल्याही विषयाचा तो तुम्हाला तिथं मिळू शकतो. म्हणजे सगळ्या वर्गात सगळा सिलेबस पण आहे सॉफ्टवेअरचा. आणि तुम्ही नेटवरनं पण जे हवं ते घेऊ शकता. त्यामुळे सध्याचे आमचे वर्ग हे डस्टरलेस अँड चॉकलेस आहेत. त्यामुळं खूप म्हणजे आपण स्वतः जरी या कॉम्प्युटर, म्हणजे मी पण कुठलाही MSc कोर्स नाही केलेला, काही बरेच शिक्षक अबोव 50 आहेत त्यांनी केले, पण हे आलंय म्हणजे आपल्याला अपडेट होणं गरजेचं असतं. सगळ्यांनी ते शिकून घेतलेले आहे आणि सगळे आता ते छान वापरतात आणि रोज एक नवीन त्यांना काहीतरी मिळत जातं. कारण तो समुद्र आहे, अथांग सागर आहे, जेवढं तुम्ही शोधाल तेवढं तुम्हाला ते सापडलं आहे. तर या सुविधा द्यायला संस्था मागे जात नाही. पुढचं जे आहे शिक्षक स्तर. शिक्षक स्तर ट्रान्सपरन्सी संस्थेमध्ये आहे. इथे जी शिक्षक भरती आहे किंवा विद्यार्थी भरती आहे ती अत्यंत पारदर्शीपणे होत असते. त्यामुळे माझा प्रत्येक शिक्षक हा बेस्टच आहे. मी अत्यंत अभिमानाने सांगते, सोलापुरातल्या कुठल्याही शाळेमध्ये इतके दर्जेदार शिक्षक इथं आहेत. सगळे आहेतच, पण प्रत्येक विषय शिक्षक आहे. त्यामुळे त्यांचा गायडन्स, मुळात जो गायडन्स शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे तो चांगला आहे. मग आता अभ्यासाचं नियोजन करत असताना विद्यार्थ्यांना डेली थोडा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी नियोजन व्हावं लागतं. टीचिंग हा तर आपला भाग आहेच आहे, पण त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर दररोजचे मेसेजेस, दररोजची प्रेझेंटी जातेच, पण त्याचबरोबर दररोज 3 विषयांचा अभ्यास आम्ही पाठवतो. 3 विषय ठरलेले आहेत, त्या 3 विषयांचा अभ्यास जातो. हा दररोज जात असतो. दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाला तो चेक पण होतो. मग हा जो अभ्यास असतो तो थोडासा उजळणीमध्ये असतो. मागे आठवड्यामध्ये 8-15 दिवसामध्ये जो झालेला आहे त्याच्यावर आधारित असतो. विशेष शिक्षक जे वर्गावर शिकवत असतात त्यांचा डेली अभ्यास रुटीन असतो. हा उजळणीवरचा अभ्यास असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे अभ्यास येतो, इमेज येते, ती पालकांना पण कळते. पण विद्यार्थी काय करतात, या अभ्यासाच्या पायाखाली मोबाईलचा जास्त यूज करतात. मग 50% पालक असे असतात की ते आम्हाला अभ्यास आम्हालाही कळला पाहिजे. 50% असं असतात की मोबाईल मुलाच्या हातात पडतात आम्ही. मग त्याच्यासाठी आम्ही 2 ऑप्शन ठेवले. जे पेज आम्ही तयार केलेलं आहे प्रिंटेड, ते एक इमेज व्हॉट्सअपवर पाठवतो, एक इमेज वर्गात डिस्प्ले लावतो. नोटीस बोर्डचे प्रत्येक वर्गात दररोज मधल्या सुट्टीनंतर तिथे डिस्प्ले होतो अभ्यास. म्हणजे ज्या पालकांना आपल्या पाल्याला मोबाईल द्यायचा नाहीये त्यांनी ते 2 मिनिटाचा अभ्यास तिथून लिहून घ्यावा. दोन्ही ऑप्शन आम्ही ओपन ठेवलेले आहेत. तर हा व्हॉट्सअपवरचा अभ्यास असेल. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला एक परीक्षा आम्ही घेतो. प्रत्येक महिन्याला एक परीक्षा आलीच पाहिजे. मग शासनाच्या परीक्षा तशा थोड्याशा कमी आहेत. मग शासनाचं जे रिपोर्ट कार्ड जे ठरवून दिलेलं आहे ते आमचं वेगळं आहे.
शाळा आम्ही ज्या सराव परीक्षा घेतो त्याचं रिपोर्ट कार्ड वेगळं घेतलेलं आहे. असे 2 रिपोर्ट कार्ड आम्ही चालवतो. सराव परीक्षांचं वेगळं, शासनाला जे हवंय ते त्याप्रमाणे वेगळं. हे परीक्षांचं झालं. पालक सभा आम्ही घेत असतो. पालक सभा वर्षातनं 3 होतात. प्रत्येक पालक सभेला आपल्या पीपीटीद्वारे सगळी माहिती त्यांना दिली जाते. त्यांचा रोल काय आहे तो पण आम्ही समजावून घेतो. पुढे ते येईलच. विद्यार्थी स्तर अगोदरच आणखीन एक आहे, जे विद्यार्थी थोड्याशा अभ्यासात मागे असतात त्यांच्यासाठी शाळा सुटल्यानंतर 10वे तास म्हणतो ते आम्ही घेतो. स्पेशली 10वीचं नियोजन थोडक्यात सांगायचं झालं तर वेकेशन बॅच तर ती एप्रिलमध्ये सुरू होते, 10 मे पर्यंत ती चालते. दिवाळीच्या सुट्टीत पण बॅचेस असतात. 10 डिसेंबरपर्यंत पोर्शन संपवतो. फर्स्ट प्रिलिम, सेकंड प्रिलिम, सराव परीक्षा याचं रुटीन आहे. पण पहिल्या प्रिलिम नंतर 2 वर्गातले विद्यार्थी 3 बॅचेसमध्ये आम्ही डिवाइड करतो. अबव 90, ॲव्हरेज पीपल अँड बिलो ॲव्हरेज. मग सगळे तिथं क्लब होता. दोन्ही वर्गातले एकत्र येऊन अबव 90चे वेगळे वगैरे त्यांच्यासाठी पुन्हा टाइम टेबल वेगळं करतो. कारण 2 वर्गांचे 3 वर्ग झालेले आहेत. मग त्या लेवलला त्या स्तरानुसार त्यांना मग गायडन्स देतो. 90च्या पुढचे विद्यार्थी 100% कसे जातील याच्यासाठी प्रयत्न तिथे करतो. आणि जे बिलो ॲव्हरेजचे विद्यार्थी आहेत त्यांना शेवटपर्यंत आम्ही सोडत नाही. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांना इथं सराव करून, उद्या पेपर आहे ते आजपर्यंत त्यांना शाळेमध्ये सराव करून घेतो. त्या विद्यार्थ्यांवर थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात, ते करतो. त्याच्यानंतर मीटिंग्स मोठ्या असतातच, पण मायक्रो मीटिंग्सवर आम्ही जातो. मायक्रो मीटिंग म्हणजे प्रत्येक वर्गातले जे अशी 2-4 मुलं आहेत की त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप सांगणं गरजेचं आहे. तर आम्ही मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तो विद्यार्थी, त्याचे पालक आणि आमच्या संस्थाचालकांपैकी 2 संस्थाचालक एवढ्यांची मायक्रो मीटिंग आम्ही घेतो. हे मायक्रो मीटिंग या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 4 वेळा वर्षातून होतात. मग इतक्या वेळा त्यांचा फॉलोअप घेतो, त्याच्या मागे लागतो. त्यामध्ये विद्यार्थी तिथपर्यंत निदान खालचे विद्यार्थी पासिंग पर्यंत येतात. आणि प्रत्येक परीक्षेनंतर ओपन हाऊस असतं. प्रत्येक ओपन हाऊसला वर्ग शिक्षक तर बोलतातच, पण प्रत्येक ओपन हाऊसला मी स्वतः जे वर्गातले प्रमुख 3 विद्यार्थी आणि खालचे 5 विद्यार्थी या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी बोलत असते प्रत्येक ओपन हाऊसला. म्हणजे त्या मग ग्रॅज्युअली ते इन्क्रीज होत जातं. मग मागच्या परीक्षेपेक्षा आता काय इम्प्रुव्हमेंट आहे, आणखी काय करणं गरजेचं आहे, असं हे आपण म्हणतो नाही, सातत्यपूर्ण सर्वंकष हे विचार आपण केले तरच ते पुढे जाऊ शकतो. तर याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी ते करतो. थोडंसं पास केली ते मी विद्यार्थ्यांचा अभ्यासाचे स्तर हे काही मी सांगत नाही तुम्हाला. पालकांसाठी त्यांचा जो रोल काय आहे तो समजावून देणं गरजेचं असतं. पालकांना असं वाटतं की आपण दमाई शाळेत घातलं म्हणजे आपली जबाबदारी संपली, शाळा सगळं करून घेऊ. तसं नाहीये. पालकांना त्यांचा रोल कळावा म्हणून पालक मेळावे आहेत, सेमिनार आहेत, वर्कशॉप पण आहेत आणि पालक सभा पण आहे. 4 वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयत्न करतो. आणि ते काय आहेत, ते मॉरल सपोर्टर आहेत आपल्या पाल्याचे. ते सायलेंट सुपरवायझर आहे. म्हणजे नकळत इनडायरेक्टली त्यांनी आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवायचंय. तो काय करतोय, कोणाशी बोलतोय, फोनवर कोणाशी बोलतोय, अभ्यासच करतोय का नेमकं काय करतोय. ते सायलेंट सुपरवायझर असते. ग्रेट मोटिवेटर ते असले पाहिजे. आपला पाल्य त्याच्याशी दुसऱ्याशी तुलना करून चालणार नाही. त्याला प्रत्येक वेळी आपल्याला प्रोत्साहन द्यायचंय. आणि आपल्या पाल्यासाठी पालक म्हणून आपण स्वतः आयडियल रोल मॉडेल असतं. ही त्यांची जी जबाबदारी आहे ती वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे काही सगळे कलेक्टिव्ह एफर्ट्स आम्ही अकॅडमिक लेवलवर घेत असतो, त्या अकॅडमिक लेवलचा आउटपुट काय आहे, तर शाळेचा आउटपुट म्हणजे 10वीचा रिझल्ट आणि स्पर्धा परीक्षांचा रिझल्ट. आता आमच्या शाळेचा या वर्षीचा 10वीचा ओके. आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर 100% निकाल गेले 10-15 वर्षांचा दरवर्षी लागतोय. पण या वर्षीचं वैशिष्ट्य असं की 4 विद्यार्थी आमचे 100% घेतले आहेत. 4 विद्यार्थी. आणि वैशिष्ट्य असं की पुणे विभागातून म्हणजे 3 जिल्हे त्याच्यामध्ये आहे. पुणे विभागात 100% गुण येणारे फक्त 13 विद्यार्थी होते. त्या 13 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी आमच्या एकाच शाळेचे आहेत. असंही महाराष्ट्रातून पहिल्यांदा घडलेलं आहे. म्हणजे एका शाळेचे 4 विद्यार्थी इथं 100% पर्यंत येत आहेत. तर तेही वैशिष्ट्य आहे. 90%च्या पुढच्या 90%च्या पुढच्या विद्यार्थ्यांची जर आपण संख्या
पैकी 122 पैकी 58 विद्यार्थी हे 90% वरचे आहेत. आम्ही आमचं टार्गेटच ठेवलेलं आहे 45 ते 50% विद्यार्थी 90% पुढे गेले पाहिजे. जेवढे हॅपियर विद्यार्थी आहेत त्यातले 50% विद्यार्थी 90% पुढे गेले पाहिजे आणि हळूहळू हे वाढवण्याचा प्रयत्न आहे. आता जे मार्क आपल्याला टोटल येतात ते प्लस झालेले दिसतात. ते काय आहे ते तुम्हाला कल्चरल आणि स्पोर्ट्स मध्ये ते सांगते. विषयातील उच्चांकाचा एक मला इथं प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. विषयातले उच्चांक आमचे मराठीचा 97 आहे, हिंदी बी डिव्हिजनला असतं त्यामुळे तिथला उच्चांक कमी आहे. संस्कृत 100 गुण घेतलेले 7 विद्यार्थी आहेत, इंग्रजी 97 घेतलेले 4, गणितात 100 पैकी 100 गुण घेतलेले 3 विद्यार्थी आहेत, शास्त्रात 100 पैकी 100चा 1 विद्यार्थी आणि एसएसचा हायएस्ट आहे 99चा 1 विद्यार्थी. आम्ही प्रत्येक वेळी अनालिसिस जेव्हा करतो रिझल्टचं आपले हायएस्ट आणि बोर्डाचे हायएस्ट असं अनालिसिस असतं, स्टडीज असतं. मग आपण आपला 1 मार्क कुठे गेले, आपले 2 मार्क या विद्यार्थ्यांचे कुठे गेलेले या लेवलला जाऊन त्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असतो. गणितात तिथे 100 पैकी 100 3 विद्यार्थ्यांना दिसत आहेत पण 99 वर 10-12 विद्यार्थी आहेत. संस्कृतमध्ये 7 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 आहेत पण 27 विद्यार्थी आमच्या 99 वर आहेत. म्हणजे हे सुद्धा आमचं खूप मोठं यश आहे. आमच्या शिक्षकांची मेहनत आहे, विद्यार्थ्यांची मेहनत आहे असं मला वाटतं. आता 10वीचा रिझल्ट ऑनलाईन जेव्हा डिक्लेअर झाला त्या दिवशीचा एक काही सेकंदाचा व्हिडिओ आहे. ज्या दिवशी ऑनलाईन रिझल्ट होतो त्या दिवशी आमचे सगळे ट्रस्टी शाळेत असतात, सगळे शिक्षक शाळेत असतात आणि सगळे विद्यार्थी पण शाळेत असतात आणि न सांगता सगळे रिपोर्टर्स पण शाळेत असतात. तर खूप खूप त्या दिवसाची वाट निश्चित पाहत असतो. आता स्पोर्ट्स हा 10वीचा निकाल झाला त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा. आमचं कॅलेंडर जर तुम्ही पाहिलं तर स्पर्धा परीक्षांचं एक पेज आहे, जवळजवळ 22-23 स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. या सगळ्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना मी बसवतो. त्याच्यामध्ये ज्या शासनाच्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्कॉलरशिप असेल, NMLS असेल, MTS असेल आणि महत्वाची गणित प्रावीण्य प्रज्ञा याकडे प्रामुख्यानं गायडन्स आमचे शिक्षक देतात आणि त्या परीक्षांवर जास्त भर दिला जातो. एक साधारण एक चार्ट आम्ही केलेला होतो. मागच्या वर्षी एक PPT तयार केली होती. राज्यात, जिल्ह्यात आणि केंद्रात आपले किती विद्यार्थी आले. नेक्स्ट प्रत्येक परीक्षेमध्ये राज्यात विद्यार्थी हे निश्चित असतात. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मागच्या वर्षीचा निकाल आहे. 500च्या 8 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे आणि 8वीच्या 14 विद्यार्थ्यांना आहे आणि बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, 40 वगैरेच असते. त्यातले 14 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत. आता याच्यानंतर पुढच्या पार्टकडे मी बोलते. पॉलिसीमध्ये सेकंड पार्ट आपण बोललेलो होतो स्पोर्ट्स. तुम्ही पाहिलं असेल आमचं मैदान खूप छोटं आहे. म्हणजे सगळ्या सुविधा आमच्याकडे चांगल्या आहेत पण एकच ड्रॉबॅक आमच्याकडे की आमच्याकडे जागा कमी आहे, मैदान मोठं नाहीये आणि इथं 4 वेगवेगळ्या शाळा भरतात. पण त्याच्यामध्ये नियोजन असं बसवलेलं असते की या शाळेचे 2 वर्ग खाली असतील तर आमचे खाली असणार नाही, त्यांचा एखादा कार्यक्रम खाली असेल तर आमचा असणार नाही. ते म्हणूनच ते प्लॅनर आणि कॅलेंडर 4 मुख्याध्यापक एकत्र बसून तयार करतात. हॉलमधला पण कार्यक्रम क्लॅश होऊ नये किंवा ग्राउंडवरचा पण कार्यक्रम क्लॅश होऊ नये. मग आता या जागेचा ह्याचा विचार केला तर आमच्या संस्थाचालकाने आणि आम्ही बसून असे खेळ आम्ही निवडले की ज्यांचं प्रशिक्षण आपण शाळेत देऊ शकू आणि आहे त्या अवेलेबल जागेमध्ये आपल्याला मुलं पुढे नेता येईल. मग त्याच्यासाठी आम्ही खेळ निवडला. 4 खेळासाठी आमची शाळा ओळखली जाते, ती तलवारबाजी, त्याच्यानंतर कराटे आहे, डॉजबॉल आहे. हे महत्वाचे 3-4 खेळ आहेत. एक 5 खेळ आम्ही निवडलेले आहेत की ज्याच्यासाठी संस्थेनं प्रशिक्षण नेमलेले आहे. ऍक्च्युली आमच्याकडे 35चा स्टाफ आहे, त्यातले 22 जण आम्ही मास्टर वर्गावर, बाकी सगळे संस्थामान्य आहेत. मग या संस्थामान्य शिक्षकांमध्ये कोण आहेत, हे स्पोर्ट्स टीचर आहेत, 4-4, 5-5 स्पोर्ट्स टीचर आहेत. त्या खेळाचे प्रशिक्षक आहेत. तलवारबाजीचं प्रशिक्षक वेगळं, कराटेचे वेगळे, डॉजबॉलचे वेगळे, असे वेगवेगळे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर टीचर आहेत, म्युझिक टीचर आहेत, हे सगळं आहे. तर यानुसार
हे खेळाचे तास पूर्ण वेळ 2 क्रीडा शिक्षक शाळेत असतात, ते मास्किटी वगैरे होतं, पण शाळेच्या वेळे व्यतिरिक्त हे प्रशिक्षण विनामूल्य विद्यार्थ्यांना दिलं जातं. म्हणजे या हॉलमध्ये कराटेचे तास जातात, खाली आमचं सायन्स हॉल आहे, त्याच्या समोर आणि मागच्या बाजूला तलवारबाजी चालतं, मग ग्राउंडवर डॉलबॉल वगैरे हे ऍट अ टाइम चालू असतं. सकाळी संध्याकाळी ते नियोजन केलेलं आहे. तलवारबाजीचं नियोजन तर पहाटे 5:30 पासून आहे, पहाटे 5:30 ते 7:30 असं, आणि पुन्हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 5:15 ते 6:30 असं प्रत्येक खेळाचं 2-2 वेळा. का? कारण काही विद्यार्थ्यांना ट्युशन असतात, तिकडे तिकडे जायचं असतं, सकाळी नाही जमलं तर ते संध्याकाळी कव्हर करू शकतात, पण डेली त्यांची प्रॅक्टिस इथं झाली पाहिजे, आणि हे विनामूल्य विद्यार्थ्यांना होतं. आणि तलवारबाजी या खेळासाठी आमची जी शाळा आहे ती महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे की जिने ऑलिम्पिक लेवलला जे मशीन वापरतात नाही तलवारबाजीसाठी डिजिटल, ती घेणारी आमची पहिली शाळा. आणि आमचीच मशीन तलवारबाजीसाठी सगळ्या आपल्या खेळाकडे ती जात असते, म्हणजे शासनाच्या ज्या काही स्पर्धा असतात तिकडेही ती मशीन आमची फिरत असते. तर ती मशीन घेतली, आमचे कोच आहेत पवन भोसले सर, इंटरनॅशनल लेवलचे कोच आहेत, इतकी व्यवस्थित छान तयारी करून घेतात. आणि त्याचा परिपाक असा, या वर्षी खेलो इंडिया जे शासनानं मोदी सरकार आल्यापासून ते सुरू झालेलं आहे, खेळाला प्रोत्साहन मिळावं, खेळाडू तयार व्हावे, त्याच्यासाठी त्या स्पर्धा नॅशनल लेवलवर घेतल्या जातात. आमच्या तलवारबाजीचे 2 विद्यार्थी त्याच्यामध्ये निवडले गेले आणि दोघांनाही गोल्ड मेडल लागलेले आहे, टीम इव्हेंट लागले. आताची मे महिन्यातली ही गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी त्यांना शासनातर्फे आता प्रत्येकी 5-5 लाखाची स्कॉलरशिप येणार आहे. तर खेलो इंडिया हे इतकं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणत्याही खेळासाठी तुम्ही त्या मुलांना प्रमोट करू शकता, पुढे पाठवू शकता. त्यांचा पुण्यापासून पुढचा सगळा खर्च शासन घेते. त्याच्या एरोप्लेन तिकीट, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, 10-12 दिवसांचं ट्रेनिंग, स्पर्धा आणि पुन्हा स्कॉलरशिप, इतक्या सगळ्या सुविधा शासनाकडून आहेत. आपण फक्त थोडंसं पुशअप आणि थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे. मग हे सगळं खेळाचं करत असताना त्याचा फायदा मला कुठे दिसतो? हे आपले जे विद्यार्थी इकडचे खेलो इंडियाचे विद्यार्थी आहेत, हे करत असताना 10वीचा जो रिझल्ट आपला दिसतोय 100% विद्यार्थ्यांना जे दिसत आहे त्यांना बघा 494 +6 +7 हे मार्क त्यांना खेळ, एलिमेंटरी, इंटरमिजिएट आणि आमच्याकडे गायन म्युझिकचे पण शिक्षक आहेत, तिथं पण प्रमोट करतो वेगवेगळ्या परीक्षांना बसवण्यासाठी. हे त्यांना सपोर्टिव्ह असतं. म्हणजे 96, 97, 98 पर्यंत विद्यार्थी जातातच. पुढच्या 1-2% काम ते खेळ वगैरे तिथून त्यांना ते मार्क मिळतात आणि 100% ते विद्यार्थी जातात. आमच्याकडे पहिली आलेली मुलगी, तिला 15 एक्स्ट्रा गुण मिळणार होते, पण तिला पडले 494. मग शासनाने 6 गुण घेतले, पुढचे गुण घेतले तर 100%च्या पुढे ती गेली असते. तर हा सगळा तिथं म्हणजे हे कलेक्टिव्ह जे एफर्ट्स आहेत हे सगळं त्याच्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. क्रीडा विभागाचे जे काही उपक्रम शाळेत होतात ते खूप दर्जेदार करतो, कारण नियोजन चांगलं असतं. प्रत्येक उपक्रमाचा एक शॉर्ट क्लिप तयार होतात. आता मगाशी मी तुम्हाला 10वीच्या निकालाचं सांगितलं, तसं आता क्रीडा सप्ताह उद्घाटन कुठलाही इव्हेंट असेल, आजचा इव्हेंट पण त्याचे व्हिडिओ होतं 1 मिनिटाची एक शॉर्ट क्लिप तयार होते, ती लगेच वर्गाच्या ग्रुपवर पण जाते. आणखी एक छोटासा व्हिडिओ आपण बघूया. तुम्हाला कल्चरल इव्हेंट आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे असतात तुम्हाला लक्षात येईलच. गॅदरिंग जे असतं, कोणी जर पालक असतील तर त्यांना माहिती असेल कुठल्याही अवॉर्ड फंक्शनपेक्षा कमी नसतं, इतकं भव्य दिव्य. आणि गणेशोत्सव असतो, गणेशोत्सवाची आमची जी मिरवणूक असते इतकं शिस्तबद्ध मिरवणूक, त्याच्यामुळे त्या मिरवणुकीच्या मागे आमची मोठी ट्रॉली असते, त्याच्यात मोठे 2 पीक, एकामध्ये पायनॅपल सरबत, एकामध्ये ऑरेंज सरबत, चॉकलेट, पाण्याची बॉटल, बिस्किट. प्रत्येक 500 मीटर झाल्यानंतर मुलांना काय द्यायचं इतकं नियोजन. अजिबात रस्त्यावर कचरा न करता अशी ओळ उभी करतो, एक ग्लास देत जातो, सरबत देतो, दुसरा सुद्धा येतो, ग्लास कलेक्ट करत येतो. आमचं डस्टबिन आमच्या ट्रॉलीमध्ये असतं, त्याच्यात टाकलं जातं. म्हणजे स्वच्छता पाळून आम्ही आमची मिरवणूक काढत असतो. तर अशा वेगवेगळ्या स्तरावर खूप आहे, पण थोडक्यात आता तुमच्या लक्षात आला असेल की वेगवेगळ्या स्तरावर आम्ही प्रयत्न करत आहोत. या वर्षीचा नवीन प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करते, मेंटल ॲबिलिटी
कलेक्टिव्हिटी हा जो विषय आहे स्कॉलरशिपमध्ये वगैरे आपण ऐकतो, पण हा विषय पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असतो. तुम्ही कुठल्याही एंट्रन्स एक्झाम फॉरेन म्हणजे युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायला तिथेही तो असतो. तर हा विषय प्रत्येकाला मिळावा यासाठी आम्ही यावर्षी मेंटल ॲबिलिटीचा प्रोजेक्ट खूप मोठा उपक्रम 2री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवतोय. आठवड्याला शाळेच्या वेळेव्यतिरिक्त 2 तास मेंटल ॲबिलिटीचे घेऊन त्यांना त्यामध्ये पारंगत करायचा आमचा विचार आहे. तो या वर्षीचा आमचा फोकस असणार आहे. तसे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. संस्था खूप आमच्या पाठीशी आहे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा इन्शुरन्स त्यांनी काढलेला आहे. आमच्या सगळ्या संस्था मान्य शिक्षकांचं फॅमिलीचं इन्शुरन्स संस्थानं काढलेलं आहे. आमच्या वैयक्तिक प्रोजेक्ट झालेले आहेत. आणि आम्ही आज मागितलं काहीही म्हणते ते दिलं नाही असं कधीच होत नाही. सगळ्या गोष्टी संस्था आम्हाला अवेलेबल करून देते. शिक्षक मेहनती आहेत, विद्यार्थी कष्टाळू आहेत, सगळ्यांचे हे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. म्हणून आज शाळा मराठी माध्यमाची असली तरी क्वालिटी मेंटेन केली. हे महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी क्वालिटी मेंटेन केली तरच आपण टिकणार आहे, आपल्या पुढच्या पिढ्या टिकणार आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळांना भविष्य असणार आहे. त्या शाळेबद्दल मला थोडंसं सांगण्याची संधी तुम्ही दिली. माझी शाळा माझा मान, सन्मान आणि अभिमान आहे आणि त्याच्याबद्दल थोडेसं बोलण्याची संधी मला मिळाली. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. एकाच मिनिटात आपण सगळे स्पीचलेस आहोत. गेली 10 दिवस आपण या प्रांगणामध्ये ज्या काही सुविधा आपण अनुभवलेल्या आहेत लक्षात ठेवून आलंच असेल. खरोखर ही शाळा काही घेण्यासारखं आहे आणि डायटच्या वतीने मी आभार मानतोय. मी आदरणीय वाघमारे सरांच्या वतीने की मॅडम आपण आम्हाला जवळचा जी व्यवस्था करून दिलेली आहे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना ते खरोखर खूप छान आहे. तर वाघमारे सर विनंती करतो की सरांनी आभार मानावे. चहा इथंच घ्यायचा आहे आणि लगेच 10 मिनिटातून वर्गामध्ये आपण सहीचं काम करायचं आहे. इथं चहा घ्यायचं, जागेवर चहा मिळणार तुम्हाला. चहा आणि बिस्किट हे दमानी संस्थेमार्फत आहे. त्यामुळे टाळ्या वाजवा. धन्यवाद सर. मागील 4 दिवसापासून आपण दमानी प्रथा या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहोत आणि ही सुविधा आपल्याला जसं मॅडम म्हणाले की सर्वांचे फोन आले. आम्हाला पण अपेक्षित नव्हतं ही शाळा भेटेल नाही, कारण सुट्टीचा दिवस आहे आणि संपर्क होईल का नाही. पण त्या संपर्काच्या माध्यमातून आपल्याला ही शाळा मिळाली आणि आजचं हे आपले 10 दिवसाचं जे प्रशिक्षण आहे खूप छान पद्धतीनं सर्व डिजिटल सुविधा मिळाल्या. आपली PPT सर्वांना व्यवस्थित पाहता आली, तर व्हिडिओ पाहता आला. हे सर्व या डिजिटलमुळे आणि याबद्दल मी डायरेक्ट असेल किंवा राज्य शैक्षणिक संशोधन तुम्ही पंचायत समिती उत्तर सोलापूर निवड मंडळ मनपा निवड मंडळ यांच्या मार्फत मॅडमचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आम्हाला एवढी भौतिक सुविधा डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व कुलप्रमुख आणि सर्व तालुका समन्वयक यांच्या वतीने आपला आभार मानतो व या संस्थेच्या सर्व ट्रस्टीचे आभार मानतो. आणि आता आपल्याला कारण मॅडमचं कृपा ऐकण्यासाठी प्रत्येकाची तळमळ आहे, परंतु यावर्षी मॅडम डिजिटल आणि सर्व अपलोडिंग ऑनलाईन प्रशिक्षण असल्यामुळे वेळेची मर्यादा प्रत्येक ठिकाणी आणलेली आहे. कारण आमचं माझं तर लक्ष याच्यावरच आहे. कधी पेपर येतो आणि कधी प्रिंट काढतो, कारण प्रिंट तेवढ्या वेळात काढली पाहिजे आणि ते अपलोड करताना येत आहे. त्यामुळे प्रिंट पण नंतर काढायचं म्हटलं तर निघत नाही, कारण विनाकारण एखाद्या शिक्षकाची आपल्याला पण आपली चूक होऊ शकते. म्हणून आम्हाला खूप ऐकायची इच्छा आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला धन्यवाद.